राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता सूत्रांकडून अधिकृत ब्रेक मिळाला असून दोनही बाजूंनी स्वतंत्रपणे पक्ष विस्ताराची रणनीती आखली जाते। आगामी काळात पक्षांच्या धोरणांसंदर्भात नवी भूमिका खरं तर स्पष्ट केली जाणार आहे। दरम्यान शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत अशी ही माहिती आहे। सुनेत्रा पवार सध्या कौटुंबिक दुःखात असल्याने त्यांच्यावर कोणतीही वैयक्तिक टीका टिप्पणी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसंच पक्षात आता केवळ मेरिट आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादी आता आपापल्या ताकदीवर मैदानात उतरण्याकरता सज्जच आहेत। भिवंडी महानगरपालिकेमध्ये महापौरपदाच्या निवडीपूर्वीच राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। भाजपमध्ये मोठी बंडाई माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्या 9 नगरसेवकांचं नेमकं काय होणार हा प्रश्न आता भिवंडीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरतोय। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे हे 9 नगरसेवक थेट काँग्रेस सोबत जाण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे भाजपला मोठा धक्का बसू शकतो। पण काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। काँग्रेस म्हणते भाजपला पाठिंबा देणारही नाही आणि सोबतही घेणार नाही। त्यामुळे आता भिवंडीतल्या या सगळ्या घडामोडींकडे विशेषत्वाने लक्ष आहे। पाहूया। भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीने शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही, त्यांचा पाठिंबाही घेणार नाही, त्यांना पाठिंबा देणारे नाही। ही महाराष्ट्रभरातली नगरपालिका महानगरपालिकातली जी भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो। खासदार साहेब जे आहेत यांचे 12 नगरसेवक आहेत, तर या एकत्रित परिस्थितीत त्यांचे 9 आमचे 30 राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधून पुढे जाण्याच्या अनुषंगाने आम्ही आघाडी म्हणून सेक्युलर फ्रंट आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण आम्ही त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत। भिवंडीमध्ये आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इतर कुठल्याही पक्षात जाणार नाहीत आणि कुणी अशा पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पक्ष पातळीवर त्यांची दखल घेईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। भिवंडीचा महापौर काँग्रेसचा आणि उपमहापौर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा असेल। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रेंचं वक्तव्य आहे, सपा आमच्या सोबत येणार असेल तर उपमहापौरपद देण्यास आम्ही तयार आहोत असं बाळ्यामामा म्हात्रे म्हणतायत। याच्यात समाजवादींनी सहभागी व्हावं। महापौर हा काँग्रेसचा असेल, उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल, परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत आणि जे राष्ट्रवादीचे वाटायचे ते आम्ही घेऊ। 9 तारखेची बाईट आहे, त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की अपक्ष विलास पाटील जर तुमच्या सोबत आले तर काय, तर मी तेही बोललो होतो की त्यांनी जर आमच्याकडे आले। राज्यात सध्या शरद पवार यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरलाय। संजय राऊतांनी या अफवा असल्याचं म्हटलंय। विलिनीकरणाच्या केवळ चर्चा असून पवारांचा पक्ष आजही मवियामध्येच आहे। मी त्यांचा प्रवक्ता नाही, पण पवार साहेब कधीच भाजपसोबत जाणार नाही असं राऊत छाती ठोकपणे म्हणतायत। तर राऊतांच्या या विधानावर नवनाथ बन यांनी देखील पलटवार केलाय। पाहूया या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। विलिनीकरणाच्या फक्त चर्चा असतात, विलिनीकरण झालंय का चर्चेवरती विश्वास ठेवता येत नाही। बातम्या येतात, अफवा पसरतात, पण या क्षणी शरद पवार किंवा त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेच, हे सुद्धा नाकारता येणार नाही। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। मी त्यांच्या पक्षाचा स्पोक्सपर्सन नाही किंवा नेता नाही, पण मी जे काय पवार साहेबांना ओळखतो, मला जे काही शरद पवार माहिती आहे त्याप्रमाणे मी खात्रीनं सांगतो, शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। काँग्रेसने उगाच ती भीती बाळगू नये। आजही काँग्रेसचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते हे शरद पवारांच्या संवाद आणि संपर्कात आहे।
शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रवक्तेपद स्वीकारलेलं आहे का, की तुम्ही शरद पवार साहेबांच्या वतीने बोलतायत? तुम्ही असं सांगतायत की शरद पवार साहेब महाविकास आघाडीमध्ये आहेत, परंतु महाविकास आघाडी तरी आहे का हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच अस्तित्वात नाही. त्यामुळं त्या महाविकास आघाडीमध्ये ना काँग्रेस तुमच्यासोबत उरली आहे, ना माननीय शरद पवार साहेब तुमच्यासोबत उरलेत. तुम्ही कितीही दावा करत असतात की शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याची कल्पना येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.